मुलांनो, आता आपण प्रकरण 6कडे वळणार आहोत. प्रकरण 6 या धड्याचं नाव आहे लोकसंख्या. या धड्यामध्ये आपण स्वाध्यायाखालचे प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा आणि चुकीची विधानं दुरुस्त करा. त्यातलं अ आहे, भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. तर हे उत्तर बरोबर आहे. ब, ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात. उत्तर बरोबर आहे. ई, भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे. हे उत्तर मात्र चूक आहे. तर त्याचं दुरुस्त विधान काय आहे ते आपण बघणार आहोत. दुरुस्त विधान असं आहे, भारतातील लोकांचे आयुर्मान वाढत आहे. त्यानंतर ई बघणार आहोत आपण, भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे. हेही उत्तर चुकीचं आहे. त्याचं दुरुस्तीचं विधान आपण बघूया, भारताच्या वायव्य भागात विरळ लोकवस्ती आहे. ऊ हा प्रश्न बघूया आपण, ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे. हा प्रश्न मार्च 19ला येऊन गेलेला आहे. उत्तर चूक आहे. त्याचं उत्तर जे दुरुस्त केलेलं आहे ते असं आहे, ब्राझीलच्या पश्चिम भागात विरळ लोकवस्ती आहे. प्रश्न क्रमांक 2, दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये प्रश्न अ जो दिलेला आहे तो असा आहे, भारतातील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहा. पहिलं आहे, मी प्रश्न वाचते, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश अशी 5 राज्य दिलेली आहेत. या राज्यांना आपण उतरत्या क्रमाने लिहिणार आहोत. लोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने राज्य बघा. पहिलं आहे उत्तर प्रदेश, दुसरं आंध्र प्रदेश, तिसरं मध्य प्रदेश, चौथं हिमाचल प्रदेश आणि पाचवा आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न आ, ब्राझीलमधील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार चढत्या क्रमाने लिहा. ह्याच्यामध्ये प्रश्न आहे, ॲमेझॉनस, रिओ दी जनीरो, अलाग्वास, साओ पावलो आणि पॅराना. उत्तर आहे ॲमेझॉनस, दुसरा आहे पराना, तिसरा आहे अलाग्वास, चौथा आहे साओ पावलो आणि 5वं आहे रिओ दी जनेरिओ. हे आपण लोकसंख्येच्या वितरणानुसार चढत्या क्रमाने राज्य बघितली. ईमध्ये बघूया आपण, लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल व प्रतिकूल अशा गटात वर्गीकरण करा. आता अनुकूल घटक कोणते आहेत बघा. पहिला आहे सागर सान्निध्य, दुसरा समशीतोष्ण हवामान, तिसरा नवीन शहरं, चौथा खनिजे आणि 5वा शेतीस उपयुक्त जमीन. प्रतिकूल गटामध्ये कोणकोणते घटक येतात ते बघूया आपण. पहिला आहे रस्त्यांची कमतरता, दुसरा उद्योगधंद्यांची उणीव, तिसरा उष्णकटिबंधीय आर्द्र वने आणि चौथा आहे निमशुष्क हवामान. आता प्रश्न तिसरा आपण बघणार आहोत, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यामध्ये अ हा जो प्रश्न आहे तो आहे, भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा. पहिला मुद्दा आहे उत्तरामधला, भारत आणि ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणाचा विचार केल्यास दोन्ही देशांमध्ये लोकसंख्या वितरण असमान आहे हे आपणास प्रकर्षाने दिसून येते. दुसरा मुद्दा आहे, प्राकृतिक रचना, हवामान व जीवन जगण्याची सुलभता या बाबींचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होताना दिसतो. तिसरा, सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात तसेच शेती व उद्योगधंदे यामुळे काही भागांमध्ये लोकसंख्येचे वितरण दाट आहे. चौथा, भारतातील उत्तरेकडील मैदानी प्रदेश, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई, पुणे, बंगळुरू इत्यादी ठिकाणी लोकसंख्येचे वितरण दाट आहे, तर इतर ठिकाणी ते विरळ आढळते.
पाचवा, ब्राझीलच्या किनारपट्टीजवळील सखल भाग, विशेषतः आग्नेय किनारपट्टीचा भाग, अनुकूल हवामान, सुपीक जमीन, संसाधनांची उपलब्धता, यामुळे कृषी व उद्योगांची झालेली भरभराट, यामुळे तेथे लोकसंख्येची घनता जास्त आहे. पुढचा मुद्दा, 6वा मुद्दा आहे पर्वतीय डोंगराळ शुष्क वाळवंटी प्रदेश तसेच घनदाट वनक्षेत्रे येथे सुविधांचा अभाव असतो, म्हणून तेथे लोकसंख्येचे वितरण विरळ प्रमाणात आढळते. उदाहरणार्थ राजस्थानचा वाळवंटी प्रदेश, उत्तरेकडील व ईशान्य भागातील हिमालयाच्या रांगा, मध्य प्रदेशातील घनदाट जंगले इत्यादी या ठिकाणी लोकसंख्या विरळ आढळते. 7वा मुद्दा, ब्राझीलमध्ये ॲमेझॉन खोऱ्यातील प्रतिकूल हवामान, जास्त पर्जन्यमान, दुर्गमता आणि दाट वन यामुळे मानवी वस्त्या निर्माण होण्यास मर्यादा पडतात. त्यामुळे येथे लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. 8वा मुद्दा, ब्राझीलचा मध्य व पश्चिम भाग हा कमी लोकसंख्येचा आहे. ब्राझीलमधील उच्चभूमीच्या या प्रदेशात लोकसंख्येची घनता मध्यम स्वरूपाची आढळते. मुलांनो, हा प्रश्न 4 मार्काला येऊ शकेल आणि त्यामुळे तिथे 8 मुद्दे दिलेले आहेत. त्या 8ही मुद्द्यांचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. यातला जो प्रश्न आहे तो बघूया आपण. लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा. हा प्रश्न देखील 4 मार्कांचा आहे. त्याचे 8 मुद्दे कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. पहिला मुद्दा, लोकसंख्या वितरणावर हवामानाच्या पर्जन्य व तापमान या घटकांचा फार मोठा परिणाम होतो. दुसरा मुद्दा आहे, भारताच्या उत्तरेस व ईशान्येस तापमान हिवाळ्यात गोठणबिंदूखाली म्हणजे उणे 40 डिग्री सेल्सिअस असते. हा प्रदेश बर्फाच्छादित आहे. तिसरा मुद्दा, पश्चिमेस राजस्थानमधील थरच्या वाळवंटात हवामान शुष्क व तापमान 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते. तसेच पाण्याची कमतरता इथे आढळते. येथे दोन्ही प्रकारामध्ये हवामानामध्ये लोकसंख्या विरळ असलेली आपल्याला आढळते. चौथा मुद्दा बघूया आपण. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशात नद्यांच्या खोऱ्यात उबदार हवामान व मध्यम पावसामुळे लोकसंख्या दाट वसलेली आढळते. 5वा, ॲमेझॉन खोऱ्यामध्ये जास्त पर्जन्यमान, प्रतिकूल व रोगट हवामानामुळे लोकसंख्या विरळ आढळते. 6वा, ब्राझीलच्या ईशान्य भागात अवर्षणग्रस्त प्रदेश आहे. तेथे पाण्याच्या कमतरतेमुळे लोकसंख्या विरळ आढळते. 7वा, ब्राझीलच्या दक्षिणेकडील प्रदेशात समशीतोष्ण हवामान असल्याने लोकसंख्या मध्यम स्वरूपात आहे. 8वा, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या 300 किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यात हवामान सौम्य व आर्द्र असते. त्यामुळे अनुकूल हवामानामुळे येथे लोकसंख्या दाट असलेली आढळते. पुढचा प्रश्न प्रकार आपण बघणार आहोत तो आहे भौगोलिक कारणे लिहा. मी मगाशी सांगितलं तसं हा प्रश्न 3 मार्कांसाठी असतो आणि त्यामुळे किमान 3 मुद्दे हे आवश्यक आहेत. हे 3 मुद्दे कोणते ते आपण बघणार आहोत. पहिला आहे लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. हा प्रश्न जुलै 2019ला येऊन गेलेला आहे. त्याचे मुद्दे आपण बघणार आहोत. पहिला मुद्दा आहे, कोणत्याही देशासाठी लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन असते. दुसरा, लोकसंख्येमुळेच संसाधनांना महत्त्व प्राप्त होते. देशातील कोणत्याही उत्पादक कार्यासाठी लोकसंख्येची आवश्यकता असते. तिसरा, देशाच्या आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी लोकसंख्या व तिची गुणवत्ता हे महत्त्वाचे घटक असतात. म्हणून लोकसंख्या हे महत्त्वाचे संसाधन आहे. ह्यातला प्रश्न बघूया आपण. ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे. पहिला मुद्दा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील हा देश जगात 5व्या क्रमांकावर असून पृथ्वीच्या भूभागापैकी 5.6% भाग ब्राझीलने व्यापला आहे. दुसरा,
मात्र जगाच्या लोकसंख्येपैकी फक्त 2.78% लोकसंख्या या देशात आहे. तिसरा, त्यामुळे या देशात लोकसंख्येची सरासरी घनता 23 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढीच आहे. ई प्रश्न बघूया. भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे. त्यातला पहिला मुद्दा, लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील क्रमांक 2चा देश आहे. भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी फक्त 2.41% भूक्षेत्र व्यापतो. दुसरा मुद्दा, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17.5% लोकसंख्या भारतात आहे. तिसरा, एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेने लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे. भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता या सर्व कारणांमुळे जास्त आहे. ई, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. पहिला मुद्दा, ॲमेझॉन नदीचे खोरे विषुववृत्तीय प्रदेशात येते. दुसरा, येथे वर्षभर तापमान जास्त व पावसाचे प्रमाणही अधिक आहे. तिसरा, येथील प्रतिकूल हवामान, जास्त पर्जन्यमान, दुर्गमता आणि दाट वने यामुळे मानवी वस्त्या निर्माण होण्यास मर्यादा पडतात. म्हणून ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ असलेले आपल्याला आढळते. यातला शेवटचा प्रश्न भौगोलिक कारणांमधला, गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे. त्याचा पहिला मुद्दा आहे, प्राकृतिक रचना, हवामान व जीवन जगण्याची सुलभता या बाबींचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होताना दिसतो. दुसरा मुद्दा, गंगेच्या खोऱ्यात सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता असल्याने अनेक शतकांपासून मानवी वस्ती स्थापित झालेली आढळते. तिसरा, शेती व उद्योगधंदे यामुळे या भागात लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले आहे. म्हणून गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे. प्रश्न क्रमांक 5. आता ह्याच्यामध्ये अ हा जो भाग दिलेला आहे, ही आकृती जी आहे ती पुस्तकामध्ये दिलेली आहे. ही आकृती प्रामुख्याने आपण बघूया. पान क्रमांक 45 या पानावर ही आकृती दिलेली आहे. त्यातला अ हा भाग बघूया आपण. 1 चौरस किलोमीटर क्षेत्र दर्शवणाऱ्या अ व आ चौकोनामधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून वर्गवारी करा. ह्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे, अ या चौकोनात, म्हणजे हे उत्तर मी सांगते तुम्हाला, अचं उत्तर. पहिला मुद्दा, अ या चौकोनात 7 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर असल्याने येथे लोकसंख्येची घनता कमी आहे. म्हणजे येथे हे क्षेत्र विरळ लोकसंख्येचे आहे. दुसरा मुद्दा, आ चौकोनामध्ये 18 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर असल्याने येथे लोकसंख्येची घनता जास्त आहे. हे क्षेत्र दाट लोकसंख्येचे आहे. म्हणजे या आकृतीचं आपण विवेचन बघितलं. आता दुसरी जी आकृती आहे त्याच्यामध्ये आ हा जो प्रश्न आहे त्याच्यात आकृती आ मधील एक चिन्ह बरोबर 100 व्यक्ती असे प्रमाण असल्यास स्त्री पुरुष प्रमाण सांगा. त्याचं उत्तर आहे, आकृती आ मध्ये पहिला आकडा स्त्रियांची संख्या बरोबर 10, म्हणजे स्त्रियांची संख्या जर मोजली तुम्ही तर ती 10 आहे. आणि आपण काय बघितलं, एक चिन्ह बरोबर 100, म्हणून 10 गुणिले 100 बरोबर 1000. दुसरा मुद्दा, पुरुषांची संख्या किती आहे तर ती केवळ 8 आहे. त्यामुळे 8 गुणिले 100 बरोबर 800. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येतं की स्त्रियांचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे. प्रश्न क्रमांक 6 मध्ये आकृती 6.1 आ मधील लोकसंख्येच्या घनतेविषयी भाष्य करा असं दिलेलं आहे. याच्यामध्ये या आकृतीवरून आपल्याला काय लक्षात येतं, तर आकृतीवरून असं दिसतं की भारतात लोकसंख्येचं वितरण हे असमान असलेलं आपल्याला आढळतं. आता या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर लोकसंख्येच्या घनतेचा नकाशा जर तुम्ही बघितला तर या नकाशामध्ये तुमच्या लक्षात येईल की पहिल्या मुद्द्यामध्ये लोकसंख्येची घनता आपण कशी मोजतो तर दर चौरस किलोमीटरमध्ये मोजतो.
त्यामुळे पहिला जो कॉलम आहे तो आहे लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरमध्ये, आणि दुसरा कॉलम जो आहे तो आहे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश. हे कोणकोणते आहेत आपण बघणार आहोत. याचा उपयोग तुम्हाला जोड्या लावामध्ये किंवा प्रश्नांचं उत्तर लिहित असताना किंवा नकाशा वाचनामध्ये याचा उपयोग तुम्हाला निश्चितपणे होणार आहे. पहिला मुद्दा आहे 100पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असणारी भारतातली राज्य ही कोणकोणती आहेत ती आपण बघणार आहोत. ती आहेत जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, अंदमान व निकोबार बेटं. त्यानंतर 101 ते 250 लोकसंख्येची घनता असलेली भारतातली राज्य ही कोणकोणती आहेत ती आपण बघणार आहोत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मेघालय, नागालँड, मणिपूर. तिसरा मुद्दा आहे 251 ते 500 याच्यामध्ये कोणकोणती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश येतात बघूया आपण. गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, झारखंड, ओडिशा, आसाम, त्रिपुरा, दीव व दमण, दादरा नगर हवेली. ही सगळी 251 ते 500 या लोकसंख्येच्या घनतेमध्ये येतात. चौथा, 501पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता कुठे आढळते तर पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, तमिळनाडू, पॉंडेचेरी आणि पश्चिम बंगाल. या सर्व गोष्टींसाठी आपण आकृती क्रमांक 6.1 भारत लोकसंख्येची घनता याचा वापर हा केलेला आहे. पान क्रमांक 38, आकृती क्रमांक 6.1 आ भारत लोकसंख्येची घनता या आकृतीवरून आपण हे विश्लेषण बघितलं आहे. धन्यवाद.